नमस्कार 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 म्हणजे मी वैभव सराटे पाटील. तुमच्या सगळ्यांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही, मी वैभव सराटे पाटील जालन्यावरून आहे मी. आणि ब्लॉग बनवतो, मिनी ब्लॉग बनवतो, याच्यावर बनवतो, खूप काही केलेलं आहे. पोएटसुद्धा आहे आणि बुकसुद्धा लिहिलेलं मी. एनिवेज नर्वस का होतं काय माहिती यार. दरवेळेस कॅमेरा ओपन केल्यावर लाजतो मी थोडा. हां, तर रूमला इग्नोर करा, कारण एक प्रॉपर बॅचलरची रूम कशी असती. आता हे मी काहीच बरोबर लावलं नाही. लॅपटॉप पडलेलं आहे, लॅपटॉप आपला नाही. बजेटमध्ये कार्यक्रम चालू आहे, थोडं काम करायचं होतं मला, PDF तयार करायची होती आणि त्यासाठी मी मित्राचं लॅपटॉप घेतलं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपासून एक नवीन चालू करत आहे मी यूट्यूबसाठी सिरीज. कशी सिरीज चालू करणार आहे की डेली एक व्लॉग 30 दिवसासाठी. मी एक चॅलेंज घेतलं की समोरच्या 30 दिवसामध्ये डेली व्लॉग टाकायची. केसाला थोडी इग्नोर करा. डेली व्लॉग आपल्या याच्यावरती यूट्यूबवरती आणि 30 दिवस सलग आपले व्लॉग येणार आहे. तुम्ही सबस्क्राईब करा. व्लॉग थोडे छोटे राहील, कारण काहीतरी महत्त्वाचं सांगण्याचा प्रयत्न करेल किंवा दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच तुम्हाला आपले ब्लॉग येणारे आवडेल. त्यासाठी चॅनल लवकर सबस्क्राईब करा. आता हे चॅनल मी अगोदर घेतलं होतं की नव्हतं काही लक्षात नाही मला, पण ह्यावेळेस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. तर तुमचा साथ हवी, तुमची थोडी सपोर्ट हवा आहे. तर नक्कीच आपण कंप्लीट करू हे टास्क पण. आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटते कमेंट करून नक्कीच सांगत जा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला काय आवडेल ते पण सांगत जा. आता मला बाहेर जायचंय थोडं आणि बाहेर गेल्यावर बोलू आपण. अचानक ग्रेट भेट झाली. ब्लॉगर सोनू कौलिंगे, कसं वाटलं आपल्या चॅनलवर येऊन? तुमच्या चॅनलवर येऊन खूप भारी वाटलंय आणि मी तुमचे व्हिडिओ आहे ना पहिल्या दिवसापासून बघतो. एक नंबर तुमचे व्हिडिओ असतात. तर हे आपले सहकारी मित्र आहे ओम सावळेचे. तर तेव्हापासून आमच्या एका लग्नामध्ये भेट झाली. माझ्या मामाच्या मुलाचं लग्न होतं आणि तिथं आमची भेट झाली आणि नॉर्मल भेट झाली. त्यानंतर मग फॉलो वगैरे केलं. मी शायरी वगैरे करत होतो, पोएट्री वगैरे. आणि तुमचं चॅनल युट्यूबचं चॅनल झालं होतं, स्टार्ट केलं होतं आपलं. माझे 500-600 सबस्क्रायबर होते तेव्हा आणि यांचे होते 0. मग त्यांची हळूहळू वाढली आणि एकदमच पुढे झाले. चॅनल मॉनिटाईज झालं. किती महिने झाले? महिना लागला असेल मला. महिनाभरात चॅनल मॉनिटाईज सुद्धा झालं. आणि मला तेव्हापासून आज भरपूर महिने झाले, अजून चॅनल मॉनिटाईज झालं नाही, हाफ मॉनिटाईज झालेले. फक्त फरक असा झालाय की हे इंस्टाग्रामला ग्रो झाले आणि मी युट्यूबला ग्रो झालो. हे ब्लॉग करत होते इंस्टाग्रामवर, मिनी ब्लॉग, आणि मी नव्हतं करत तेव्हा. आणि यांचं पाहून शिकलो आणि पुढे गेलो. हे शायरी बनवत होते. यांना म्हणलं लोकांना काय आवडतं त्यावर फोकस करा म्हणलं. यांनी जरा ते मंदिराच्या संदर्भात एक व्हिडिओ टाकला आणि पहिलाच व्हिडिओ एकदम अशा लाखामध्ये व्ह्यूज गेले. भाऊचा काय एकदम थोडा भारी चेहरा होता ना, हॅपी, खूपच खतरनाक. आपलं क्रेज अलगच झालं. म्हणजे आता युट्यूबवरती 11,000 सबस्क्रायबर झाले. आणि काही एक टिप्स जे बिगिनर युट्यूबर आहे त्यांसाठी काय देतील? बिगिनर युट्यूबरला हेच की बाबा लोकांना जे आवडेल तशा संदर्भात करा. आता जसं की युट्यूबला जर गेले तुम्ही तर युट्यूबला जर बघितलं तर 80 ते 90% लेडीज आहे, त्यांना काय आवडेल या पद्धतीनं तुम्हाला कॉन्टेंट देता आलं पाहिजे तर तुम्ही युट्यूबवर शकता. म्हणजे आताच्या सध्याच्या काळामध्ये जे माणसं मेल आहे ते जास्त युट्यूब बघत नाही बघ, लिमिटेड आहे, जास्त बघत नाही. जे मोठे युट्यूबर त्यांचे फिक्स आहे तेच बघते आणि जास्त बघत नाही. तर मग लेडीजच्या संदर्भात बघा, एखादी व्हिडिओमध्ये लेडीज घेते तुमच्या, तर मग म्हणजे जसं की डेली ब्लॉग असेल किंवा काहीतरी फॅमिली ब्लॉग सॉंगवर पण बनवले त्यामध्ये लेडीज तरी असणं गरजेचं आहे. आणि लेडीजला प्रमोशन पण खूप जास्त. आणि तिकडे प्रमोशनचं प्रमाण फक्त लेडीजच जास्त आहे. म्हणजे जे प्रोडक्ट आहे ते लेडीजचेच येतात. आणि प्रमोशनची प्राईस सांगू शकतो? प्रमोशनची साधारण मी तर 6,000 ते 7,000 रुपये चार्ज घेतो एका व्हिडिओचे. म्हणजे फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर आहे 11,000 आणि प्रमोशनचे चार्जेस आहे 6,000 आणि 1,000 आले मदत इमर्जन्सी आले तर 12,000. म्हणजे एमर्जन्सी जर 1 दिवसाच्या आतमध्ये व्हिडिओ बनवून द्यायचा असेल तर काही ब्रँड 12,000 पर्यंत पण आम्हाला देतात. तर अशा प्रकारे इन्कम तिकडे जास्त आहे असं समजू शकतो आपण. आणि मला हेच सांगायचं आहे की वैभव जेवढे इंस्टाग्रामहून कमवतोय ना तेवढेच मी युट्यूबहून कमवतोय. फरक नाहीये काही. आपले 34,000 फॉलोअर इंस्टाग्राम वरती आणि 11,000, तरी पण सारखंच पडतं आमचं रेशो. फक्त इकडे जरा युट्यूब कडे ब्रँड जे आहे ना जास्त येतात. युट्यूबला ब्रँड येते आणि आम्हाला फक्त लोकलचे येते, त्याच्यामुळे येतात इकडे पण ब्रँड येतात पण जे फॉलोअर जास्त लागत. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्ही ग्रो करू शकता. आणि आमची भेट झाली खूप दिवसापासून, ब्लॉग करत होता आमच्यासोबत पण झाला नाही, आज फायनली झाला. तर मग कसं वाटलं? खूप छान वाटलं तुला भेटून. जवळपास आपली 1 महिन्यानंतर भेट झाली. लास्ट टाइम कुठे भेटलो होता? लास्ट टाइम
पण 4-5 महिने 6 महिने व्हायला लागले. आम्ही भेटलोच नाही, मला कुठे भेटलो नाही ना. हा, बरोबर. कॉलवर बोलणं झालं होतं आपलं. कॉलवरच बोलणं जवळपास 6 महिने होऊन गेले मग या गोष्टी. 6 महिन्यानंतर भेट झाली. योगायोग झालं, भेट झाली. हा. थोडीफार शॉपिंग केली, आता निघालो आपल्या रूममध्ये जाण्यासाठी. तर जिथे जिथे प्रमोशन करतो मी तिथूनच शॉपिंग करतो, कारण क्वालिटीचे प्रमोशन करतो. आता खूप सारे जे लोक असतात ते प्रमोशन कोणत्या पण गोष्टीची करते तिथे क्वालिटी वगैरे भेटत नाही, तर मी तसे प्रमोशन अवॉइड करतो आणि जे पण क्वालिटीचे प्रमोशन भेटते तेच करतो, कारण की ते क्वालिटी भेटते. ते लोक प्रमोशनसाठी पैसे पण देते आणि बाकी जे कॉम्प्रोमाइज करते त्यांचं क्वालिटीमध्ये पण कॉम्प्रोमाइज करत असते. सो अशा प्रकारे कपडे घेतले मी. आता कपडे सर्वांसाठी घेतले होते पण माझ्यासाठी राहिले होते, तर यावेळेस माझ्यासाठी घेतले आणि ही पॅन्ट घालूनच आलो डायरेक्ट अशा प्रकारे. तर चला म्हणून डायरेक्ट रूमवर. आज काही काम नव्हतं तर चला म्हणलं कपडे धुवून टाकू. बॅचलर मुलांचं एक असतं की जेव्हा पण काही काम नसतं, सुट्टी असते, काही असो, कपडे धुवून टाकते अगोदर. आता मी काही दिवसापासून किंवा काही महिन्यापासून घरी कपडे नेत होतो, कारण मी 10-15 दिवसाला कपडे म्हणजे घरी जात होतो आणि तेवढे दिवस आपल्याला कपडे जात पण होते. मग आता काही जायचा प्लॅन नाही गावाकडे, घरी जायचा प्लॅन नव्हता, मग धुवून टाकले. आणि हे पहिल्यापासून धुत आहे मी, तर त्याच्यामुळे काही वाटलं नाही मला. जे पण गावाकडे राहते, जे पण घरी मुलं राहते बाबा, ज्यांच्या आई वडील सोबत असते, ते कपडे कधी धुत नाही स्वतः आणि त्यांना खूप हार्ड जातं. तर बॅचलर मुलांचं एक चांगलं असतं की सवय असते त्यांना. ठीक आहे, तर आज आपण चॅलेंजबद्दल बोलू. हा चॅलेंजचा पहिला व्हिडिओ आहे, म्हणजे आजपासून मी येणाऱ्या 30 दिवसापर्यंत रेग्युलर ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामध्ये वेगवेगळे ठिकाण किंवा जे काही भेटेल मला इन्फॉर्मेटिव्ह असेल किंवा एखादं प्लेस आपण एक्सप्लोर करेल आपण फ्युचरमध्ये किंवा 30 दिवसामध्ये, ते प्रत्येक गोष्टी इन्क्लूड राहील याच्यामध्ये. काही फूड ब्लॉग असेल, फूड ब्लॉग तर करत नाही मी, पण तरी पण करण्याचा प्रयत्न करेल. किंवा बॅचलर मुलांची जी लाईफ असते ती पण दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर म्हणजे तुमच्यामध्ये काही टॉपिक असेल किंवा तुमच्या मनामध्ये काही असे असेल कन्सेप्ट, अशा प्रकारे व्हिडिओ वगैरे करायचे, ते तुम्ही सांगा, आपण त्या प्रकारे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. आजपासून आपलं चॅलेंज स्टार्ट होते आणि चॅलेंज कसं वाटलं तुम्हाला 30 दिवसात ते पण कमेंट करून सांगा. आता व्लॉग शॉर्ट इथंच करू आपण. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून हाईपचं बटन आहे तिथं, हाईप पण करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.